चला तर मंडळी, आज आपण बनवणार आहोत मऊ लुसलुशीत तोंडात टाकताच विरघळणारे आलूचे पराठे. हॉटेलमध्ये सुद्धा असे पराठे भेटणार नाहीत. आज आपण चटणी बनवण्यापासून ते पराठे करण्यापर्यंतचा व्हिडिओ शेअर करीत आहे. कढई गॅसवर ठेवलेली आहे, त्यामध्ये तेल टाकलेलं आहे. अगोदर आपण पराठ्यामध्ये भरावयाचं सारण बनवूया. तेल गरम झालं की मोहरी घातलेली आहे आणि जिरे घातलेले आहेत. जिरे मोहरी छान तडतडून झाले की 2 हिरव्या मिरच्या एकदम बारीक कट करून टाकलेल्या आहेत. एक मोठा कांदा बारीक चिरून टाकलेला आहे आणि सोबतच कोथिंबीरसुद्धा टाकलेली आहे. कढीपत्ता असेल तर कढीपत्तासुद्धा टाकू शकता. खायला अप्रतिम लागतात हे पराठे. तर आता सुके मसाले घालूया. थोडासा सॉफ्ट होऊ द्यायचा आहे कांदा, जेणेकरून पराठे करताना फुटले नाही पाहिजे. त्यानंतर अर्धा चमचा धनेपूड घातलेली आहे, हळद घातलेली आहे, लाल तिखट घातलेलं आहे आणि चवीपुरतं मीठ घातलेलं आहे. आता उकडून घेतलेले बटाटे घालायचे आहेत. आता बटाटे आपल्या आवडीप्रमाणे घ्यायचे आहेत. जितके माणसं आहेत त्यांच्या क्वांटिटीप्रमाणे घ्यायचे आहेत. तर छान मिक्स करून घ्यायचे आहे. इथं मी बटाटा खिसून वगैरे काहीच घेतलेलं नाही. पुढं चालून तुम्ही पहा मी काय करणार आहे ते. अगोदर छान भाजी परतून घ्यायची आहे. त्यानंतर खूप सारी कोथिंबीर घातलेली आहे आणि चाट मसाला असेल तर चाट मसालासुद्धा घालू शकता. पराठे अप्रतिम लागतात. पाहू शकता भाजी किती छान दिसत आहे आणि खायला पण खूप स्वादिष्ट लागते. अगोदर भाजी छान परतून घ्यायची आहे, खाली वरी करून. त्यानंतरच आपल्याला भाजीला मॅश करून घ्यायचं आहे. आता ज्यांच्याकडे मॅशर नसतं त्यांनी काय करायचं आहे, तर 1 ग्लास घ्यायचा आहे किंवा तांब्या घ्यायचा आहे पाणी प्यायचा आणि त्यानं छान अशी भाजी मॅश करून घ्यायचं आहे. अजिबात पराठे फुटत नाहीत आणि पराठे करताना त्यातलं सारण जे आहे ना बाहेर अजिबात येत नाही. अशा पद्धतीनं मॅश करून घ्यायचं आहे. तर पराठे का बरं फुटतात, तर एकतर पराठ्याची पिठी जी असते ना, सारण असते थोडंसं पातळ होतं किंवा घट्ट होतं. जसं पराठ्याचं सारण झालेलं आहे ना, त्याच पद्धतीने कणिकसुद्धा मळून घ्यायची आहे, जेणेकरून पराठा फुटणार नाही. एकदम छान टम्म फुगतात. आता ही भाजी तयार झालेली आहे. आपल्याला जेव्हा पराठे करायचे तर ही भाजी 10 ते 15 मिनटं अगोदर थंड करून घ्यायची आहे पंख्याच्या हवेला. त्यानंतरच पराठे करायला घ्यायचे आहेत, जेणेकरून पराठे फुटत नाहीत. पाहू शकता पराठे अशा पद्धतीनं जशी पुरणाची पोळी करतो त्याच पद्धतीनं जे पिठी घेतलेली आहे म्हणजे सारण घेतलेलं आहे 2 पट घ्यायचं आहे आणि कणिक 1 पट घ्यायची आहे. त्यामध्ये मस्त सारण भरायचं आहे पुरणासारखं आणि छान खमंग लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. जेव्हा आपण पराठा लाटायला घेतो त्यावेळेस दोन्ही बाजूने पराठा लाटायचा आहे, जेणेकरून दोन्ही बाजू छान मऊ लुसलुशीत होतात आणि खायला अप्रतिम लागतात. तोंडात टाकताच हे पराठे विरघळतात. नक्की एकदा अशा पद्धतीने करून बघा. जशी आपलं सारण झालेलं आहे भाजीचं त्याच पद्धतीनं कणिक मळवायची आहे. थोडीशी लूज कणिक मळवायची आहे, जेणेकरून पराठे फुटणार नाहीत. पाहू शकता अजिबात एकही पराठा फुटलेला नाही आणि किती छान मऊ लुसलुशीत दिसत आहेत. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. लाईक केल्याशिवाय जाऊ नका. छान टम्म फुगलेले पराठे तयार झालेले आहेत. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आवडल्यास नक्की शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर चला तर मग भेटूया पुन्हा अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय. व्हिडिओ पाहण्याबद्दल धन्यवाद.